मनोज दादाचा आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी जाणार आहोत। मनोज दादा आम्हाला आशीर्वाद देतात की नाही देतात हा प्रश्न दादांचा आहे। यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे, यांच्याकडे आमदार आहेत, यांच्याकडे खासदार आहेत। मी मात्र एकटाच आहे, पण माझ्या मागे सामान्य जन। नाथसाहेब माझ्या मागं, मी अनाथाच्या मागं माझे बाप म्हणून या ठिकाणी उभं राहिले। त्यांनी मला संधी दिलेली आहे। ते देखील दाढीवाले आहे, मी देखील दाढीवाला आहे, मी देखील शब्दाचा पक्का आहे, ते देखील शब्दाचे पक्के आहे। जो उमेदवार पैसे वाटेल लक्षात घालून चला, त्याला सगळ्यात आधी पाडा। कारण जो पैसा वाटेल त्याचं ध्येय उद्या पैसा कमवायचा असेल। आज जर मी भाजपा निवडली असती तर भाजपावाल्यांनीच मला पाडायचं काम केलं असतं। जर का या ठिकाणी माझा पराभव झाला तर हा मंगेश साबळे आपलं मृत्यू नाहीसा होईल, या सर्कलमधून नाहीसा होईल। मात्र यांनी दडपण आणले। जे पोरं आमच्यासाठी काम करत होते त्यांना फोन करून दडपण आणले। हा भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे, माझ्याकडं मी प्लॉटिंग करतो, माझ्याकडे लय मोठा पैसा आहे म्हणून मला जिल्हा परिषद सदस्य करा असं ते म्हणत आहे। मात्र आमचं तसं नाही। मी काम केलं म्हणून मला निवडून द्या ही माझी। काय सांगाल बरं, ज्या पद्धतीनं तुमच्या गावचा विकास तुम्ही केलाय, आम्ही बऱ्याच गावकऱ्यांशी बोललो, त्यांचं मत आहे की आमच्या गावचा विकास झालाय। नेमकं जिल्हा परिषद सर्कलची म्हणजे वडोद बाजार सर्कलची नेमकी काय परिस्थिती आज? आज प्रत्येक गावामध्ये विहिरीसाठी पैसे घेतले जातात, गाय गोठ्यासाठी पैसे घेतले जातात, फळबाग लागवडसाठी पैसे घेतले जातात। प्रत्येक गावामध्ये शिवरस्ते व्यवस्थित नाही आहेत, कुठेच या ठिकाणी विकास होताना दिसत नाही। मात्र त्या अनुषंगाने आमच्या गावामध्ये मागच्या जवळपास 3 वर्षापासून, मला 3 वर्ष झाले सरपंच होऊन, विविध कामं आम्ही केले। आम्ही रस्त्याचे कामं केले, आम्ही पेवर ब्लॉकचे कामं केले, आम्ही ग्राउंडचं काम केलं, आम्ही शाळेचं काम केलं, आम्ही शिवरस्त्याचं काम केलं, आम्ही फळबाग लागवड करण्याचं काम केलं। एक ना अनेक कामं शेतकऱ्यांचे या ठिकाणी आम्ही केले। जसं आमच्या गावात आम्ही कामं केले तसं प्रत्येक गावामध्ये या सर्कलमध्ये काम करण्याचं आमचं नियोजन आहे। म्हणून मायबाप जनतेने आशीर्वाद द्यावा हीच एक विनंती आमची या ठिकाणी राहील। जर आपण पाहिलं तर इतर काही जिल्हा परिषदचे सदस्य असतील किंवा नवीन उमेदवार असतील किंवा काही मतदार असतील, यांना नेमकं माहित नाही की जिल्हा परिषद सदस्याचं नेमकं कार्य काय, त्याच्याकडे आपण नेमकं काय काम घेऊन गेलं पाहिजे। याच्यामध्ये पारदर्शक व्यवहार होणं गरजेचं आहे, पारदर्शक सिस्टम चालणं गरजेचं आहे। ही सिस्टम मात्र पारदर्शक नाही। आता बऱ्याच दिवसापासून सभापती या ठिकाणी नसल्यामुळे हा भ्रष्टाचार बोकाळला होता। तो भ्रष्टाचार कमी करण्यासाठीचे जे कामं आहेत किंवा सामान्य शेतकऱ्यांचे छोटे मोठे कामं असतात, कोणाचं शेती विषयाचं काम असतं, कोणाचं शिवरस्त्याचं असतं, कोणाचं शाळेचं असतं, कोणाचं अंगणवाडीचं काम असतं, कोणाचं राशन कार्डचं असतं, छोटे मोठे शेतकऱ्यांचे कामं। जे कामं आमदाराकडे असतात तेच कामं सरपंचाकडे असतात आणि तेच कामं मला वाटतं विकास आराखड्यानुसार जिल्हा परिषदच्या या ठिकाणी उमेदवाराकडे असतात। मात्र आमच्याकडे एक मॉडेल आहे, आम्ही काहीतरी नवीन उभं केलंय आणि ते प्रत्येक गावात आम्ही उभं करू हे आमचं ध्येय आहे। त्यांच्याकडे मात्र ध्येय धोरण नाही। त्यांचं म्हणणं आहे मी या पक्षाचा आहे, म्हणून मला निवडून द्या। माझी आई आहे जिल्हा परिषद सदस्य होती म्हणून मला पण सदस्य करा, माझा भाऊ जिल्हा परिषद सदस्य होता म्हणून मला पण सदस्य करा, किंवा माझ्याकडं माझा भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे, माझ्याकडं मी प्लॉटिंग करतो, माझ्याकडे लय मोठा पैसा आहे म्हणून मला जिल्हा परिषद सदस्य करा असं ते म्हणताय। मात्र आमचं तसं नाही। मी काम केलं म्हणून मला निवडून द्या ही माझी विनंती आहे। मी कामं माझे बघा म्हणतोय, मी माझे कामं केलेले बघा म्हणतोय, मी काय करणार हे देखील मी जनतेला सांगतोय। मात्र त्यांच्याकडे असं कुठलंच नाही। माझा मुख्यमंत्री आहे, माझा आमदार आहे, माझा खासदार आहे म्हणून मला निवडून द्या असं ते म्हणत आहे। सरपंच साहेब, तुम्ही आता दौरे करत आहेत, घरोघर भेटी देत आहेत, काय भावना आहेत लोकांच्या? भावना तुम्हाला कळत असतील भेटी दरम्यान? नक्कीच लोक आशीर्वाद देत आहे, मोठ्या मनाने देत आहे। मात्र यांनी दडपण आणले। जे पोरं आमच्यासाठी काम करत होते त्यांना फोन करून दडपण आणले। यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे, यांच्याकडे आमदार आहेत, यांच्याकडे खासदार आहेत। मी मात्र एकटाच आहे, पण माझ्या मागे सामान्य जनता आहे। माझं गाव माझ्या मागे उभं आहे। माझं गाव साक्षीला आहे की मी कसं या ठिकाणी कामं केलेलं आहे, कसा पारदर्शक व्यवहार या ठिकाणी कामं करत असताना ऑफिस कसं मी चालवलेलं आहे। मी कुठल्याही शेतकऱ्याला जवळ घेणं, एखाद्याला लांब करणं किंवा एखाद्यानं माझं ऐकलं नाही म्हणून त्याला त्रास देणं असं कुठलंही काम केलेलं नाही। मी पहिल्यापासून माझी वागणूक सगळ्यांना सारखी राहिलेली आहे आणि एक प्रामाणिक चेहरा म्हणून मला माझ्या गावाने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख मिळवून दिलेली आहे। ती ओळख आता या सर्कलची मिळवण्यासाठी आम्ही ही धडपड करतो आहे। सरपंच साहेब, निवडणूक म्हणलं की पैसा आला आणि बऱ्याच वेळा पैसे वाटप आपण नेहमीच बघत असतो, पैसे वाटले जातात, मतदार सुद्धा पैसे देऊन खरेदी केली जातात। काय सांगाल जे लोकांपर्यंत पैसाही पोहोचेल की आम्हाला निवडून द्या? काय भावना? जो उमेदवार पैसे वाटेल
लक्षात घालून चला, त्याला सगळ्यात आधी पाडा. कारण जो पैसा वाटेल त्याचं ध्येय उद्या पैसा कमवायचा असेल. जो पैसे वाटणार नाही तो कामं करेल. मी आज तुम्हाला आश्वासन देतोय, मी आज तुम्हाला शिवरस्त्याचं, तुमच्या गावगाड्याचं, तुमच्या इतर कामाचं आश्वासन देतोय. तर ते कामं करण्यासाठी मला सत्ता हवी होती, म्हणून मी असंही करू शकलो असतो. मी अपक्ष म्हणून निवडून आलो असतो आणि मग पक्षात गेलो असतो. मग लोकांनी मला आमचं मतदान घेतलं आणि पळून गेलं असं म्हणलं असतं. पण आश्वासन देण्या अगोदर आपल्याकडे ते आहे का, आपण ते करू शकतो का, हे बघण्यासाठी देखील मी पक्ष घेतला आणि मग आता मी ते करतो. पण जो उमेदवार पैसे वाटणार आहे, जो उमेदवार तुमच्यापर्यंत पैसे आणणार आहे, तो उद्या तुमच्या टाळूवरचं लोणी खाणार आहे आणि तुमचे पैसे कामाचे पैसे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवणार आहे. म्हणून तुमच्या लेकरांचं भविष्य 2-5 हजारात विकू नका मायबापो. तुमच्या लेकरांचं भविष्य 2-3 हजारात विकू नका. ते एक पारदर्शक आणि दूरदर्शन नेतृत्व बघून, सुशिक्षित माणूस बघून या ठिकाणी तुम्ही मतदान द्या, तरच तुमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल असेल. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत. एका पक्षाचे 2-2 पक्ष झाले, पण मात्र तुम्ही शिवसेना धनुष्यबाण हीच का निवडली? त्याचं एक कारण आहे. आज जर मी भाजपा निवडली असती तर भाजपावाल्यांनीच मला पाडायचं काम केलं असतं. त्याचं कारण आहे की लहान पोरगा आहे, कमी वयात या ठिकाणी चांगले कामं करतो आहे. मग काँग्रेस निवडला असतं तर काँग्रेसवाल्यांनीच माझ्या मुंडक्यावर पाय दिला असता. म्हणून जे नेते आहेत ते मला आज झालं तसं. इथं आमच्या तिकडे युती झाली होती, पण यांनी युती तोडण्याचं काम केलं. या एका सीटेमुळं, एका जागेमुळं पूर्ण जिल्ह्याची साहेब यांनी युती तोडली. कारण काय, तर हा पोरगा या ठिकाणी आलाय. उद्या चालून हा पोरगा जर का निवडून आला तर हा चांगले कामं करेल. परिणामी पूर्ण तालुक्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये याचं वर्चस्व होईल. ही वर्चस्वाची लढाई नाही, ही कामाची लढाई आहे. आणि त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की हे पोरग काम करणार आहे, म्हणून मला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि इकडे आमचं इथं कोणी कार्यकर्ता नाहीये. शिवसेना या शिंदे साहेबांच्या पक्षाचा कोणीही माणूस नाहीये. जे होते त्यांनी समाजकार्य या ठिकाणी निवडलेलं आहे. मात्र इथून जिल्ह्यापासून संदीपानजी भुमरे साहेब यांच्यापर्यंत, विलासजी भुमरे साहेब यांच्यापर्यंत, रमेशजी पवार साहेब यांच्यापर्यंत हे सगळं खाली पक्ष आहे. छोटे मोठे जे आहेत कार्यकर्ते फुलंब्रीला आहे. इकडं माझ्या तिकडं जास्त कोणी नाही, म्हणून मी हा पक्ष निवडला. असं नाही की हा पक्ष निवडल्यामुळे बरे मोठी कार्यकर्त्यांची फौज माझ्या मागे उभी राहिली आहे. पण हा पक्ष निवडला तर याच्या माध्यमातून कामं देखील मला करता येईल, हेच त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे. ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे धडाडीचं काम करतात, अर्धरात्री सुद्धा कुठं काम असेल तर त्या ठिकाणी जातात, म्हणून त्यांची ओळख आहे. त्याच पद्धतीनं मंगेश साबळे यांची सुद्धा ओळख होतीये. मग कुठं तरी मंगेश साबळे यांना एकनाथ शिंदे साहेबांची साथ मिळाली आहे. नक्कीच नाथ साहेब माझ्या मागं, मी अनाथाच्या मागं माझे बाप म्हणून या ठिकाणी उभं राहिले. त्यांनी मला संधी दिलेली आहे. ते देखील दाढीवाले आहे, मी देखील दाढीवाला आहे. मी देखील शब्दाचा पक्का आहे, ते देखील शब्दाचे पक्के आहे. मात्र हे सांगत असताना मला माझ्या गावाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, माझ्या सर्कलला, माझ्या तालुक्यातील मायबाप पाहुण्यांना जे की या सर्कल मधून येतात त्यांना देखील आवर्जून सांगायचं आहे की मायबाप, मला जर का या ठिकाणी संधी मिळाली नाही तर हा गावचा अपमान आहे, हा या सर्कलचा अपमान आहे, या तालुक्याचा अपमान आहे, नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला या गावचा अपमान होणार आहे. मला हात जोडून तुम्हाला एकच विनंती करायची आहे की या लेकराचा अपमान तुम्ही होऊ देऊ नका. या ठिकाणी हे सीट तुम्ही पडू देऊ नका. ज्याचे पाहुणे रावळे सर्कलच्या बाहेर आहे त्यांनी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी या, आपल्या मित्रमंडळीला सांगा आणि माझ्यासाठी या ठिकाणी तुम्हाला झटावं लागणार आहे. त्याचं कारण आहे, मी निवडून आल्यावर गाडीत बसून फिरणार नाही आहे. मी निवडून आल्यावर तुमचे कामं करणार आहे. एका फोन मध्ये काम करण्याची धमक या ठिकाणी आजही साहेब आमच्यामध्ये, आमच्या गावचे लोक बघतात. मात्र सत्ताची जर जोडी आली तर गाव समृद्ध आणि विकसित कसं करता येईल, सर्कल समृद्ध आणि विकसित कसं करता येईल, हे देखील मी आपल्याला या माध्यमातून सांगतोय. म्हणून या सर्कलची जनता, मायबाप जनता माझ्या पाठीमागे उभं राहील, हा मला पूर्णपणे विश्वास आहे. आता एक अपक्ष म्हणून लढणं आणि एखाद्या पक्षाचं तिकीट घेऊन लढणं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा फरक वाटतो? हे बघा, आम्ही गावात फिरत असताना जेव्हा चाचपणी सुरू केली तेव्हा आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही उभं राहतो आहे. कारण लोकसभा आपण आपल्याला विजयी मिळू शकला नाही, विधानसभा आपण लढू शकलो नाही. मग सरपंच म्हणून काम करत असताना आता पुढच्या पायरीवर जाण्यासाठी आपण जिल्हा परिषद लढली पाहिजे. तेव्हा लोक म्हणले, भाऊ अपक्ष खूप जड जातं. मागच्या वेळी आम्ही तुमच्यासाठी फिरलो, 2-2, 5-5, 10-10 हजार कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उन्हातानात फिरून खर्च केले. मात्र यावेळी ती शक्ती त्यांना लागेनाशी मला दिसली. 10 जणांपैकी 7-8 जण म्हणायचे, भाऊ पक्षाची गरज आहे.
म्हणून आम्ही पक्षामध्ये या ठिकाणी गेलो, तर मला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतो. कोणीच असं म्हणलं नाही की तुम्ही निवडून येणार नाही, कोणीच असं म्हणलं नाही की तुम्ही पक्षात जायला नको होतो. आता ज्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यात, ज्या शेतकऱ्यांच्या भावना दुखवल्या, त्यांची देखील दिलगिरी या ठिकाणी मी व्यक्त केली आहे आणि त्यांना देखील मी आश्वस्त केलंय की मायबापा, मी जरी पक्षात गेलो असलो तरी माझं काम बदलणार नाही, माझे विचार बदलणार नाही. ज्या ज्या वेळी शेतकऱ्यावर अन्याय झाला त्यावेळी माझा विद्रोह या ठिकाणी आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. जर आपण पाहिलं तर एक सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार आणि खासदार मग अशा निवडणुका होतात, पण तुम्ही थेट लोकसभेची निवडणूक लढवली, त्याच्यामध्ये तुम्हाला भरघोस असं मतदान मिळालं, पण पुन्हा एकदा तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवता कुठंतरी. मी ज्यावेळी या क्षेत्रात आलो, माझ्यावर अन्याय झाला, त्याच वेळी मी ठरवलं होतं की जोपर्यंत आपण सिस्टीम मध्ये जात नाही तोपर्यंत बदल होत नाही. त्याच वेळी मी शपथ घेतली होती की येणारी प्रत्येक निवडणूक या ठिकाणी मी लढेल, मग ती पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो. यानंतर देखील मी प्रत्येक तरुणांना आपल्या माध्यमातून आपण बघितलं असेल आवाहन करतोय की तरुणांनो, राजकारणामध्ये या. त्याच करू.